ज्यानं बायको पळवली त्याच्या भावाला सोन्याची लंका, ज्यानं बायको पळवली त्याच्या भावाला सोन्याची लंका, आणि सक्का जोडीदार सुदाम्या बिन भाकरीचा मारला. बायको पळवण्याच्या भावाला सोन्याची लंका आणि सक्का जोडीदार सुदाम्या बिन भाकरीचा मारला. 5 पती असताना सुद्धा द्रौपदीनं कर्णाकडे बघितलं तरी द्रौपदीचं नाव पतिव्रतेच्या यादीत नंबर 1 ला. आणि लक्ष्मणाची बायको उर्मिला 14 वर्ष हातामध्ये दुधाचा ग्लास घेऊन आपल्या पतीसाठी उभी राहिली. यादीत कुठं नाव नाही. हाय का कुठं नाव उर्मिलेचं? आपण एक भाकरी खाल्ली तर लोक म्हणतात त्याला खाण्याचं भान नाही. 7 खंडे अन्न हाणून सुद्धा दुर्वास उपाशी. आपण एक बायको केली तर लोक म्हणतात तो संन्यासी नाही. आणि पट्ट्याला 16,108 बायका गडी ब्रह्मचारी. देवाजवळ काय न्याय नाही आणि देव काय कोणाला काय खाऊ देत नाही. जो साखर कारखानाचा चेअरमन आहे त्याला डायबिटीज आहे. जो हृदयरोग तज्ञ आहे त्याला हृदयाचा त्रास आहे. ज्याला लाख रुपयाचा बेड झोपायलाय त्याला झोपच नाही. आणि ज्याला पडल्या पडल्या झोप लागते, झोपायला साधी त्याला सतरंजी नाही. देव खाऊ देत नाही कुणाला. ज्याला पंचपक्वान्नाचं ताट आहे त्याला भूकच नाही. आणि ज्याला मरणाची भूक आहे त्याला खायला अन्न नाही. ज्याला 500 एकर जमीन आहे त्याला पोरगच नाही. आणि काही जणांना गुंठा जमीन नाही, 11 पोरं झोपायला जागा. देव खाऊ देत नाही देव कुणाला. आणि देवाजवळ काय न्याय? धुंद झाला, धुंद झाला, धुंद झाला तुझा दरबार. 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 पुण्यवंत पाताळ लोकीने, पुण्यवंत पाताळ लोकीने, दरिद्री तो भाग्यवंत केला. दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला. कीर्तिवानाचा अपमान केला. कीर्तिवाना धुंद झाला, धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला, धुंद झाला, धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला, धुंद झाला, धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला, धुंद झाला, धुंद झाला तुझा दरबार. तुझा दरबार. वा, एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या गायकासाठी आणि पकवाज वादकांसाठी वाजव. देवा धुंद झाला तुझा दरबार का? पुण्यवंत पाताळ लोकी नेला. चोरट्याचा बहुमान वाढविला. कीर्तिवानाचा अपमान